पण नेमकं ते व्यवसायात नवीन असतात, त्यांना हेच माहिती नाही राहत की सीझन प्रमाणे आपण कुठले कलेक्शन ठेवले पाहिजे. 12ही महिने चालतं असं नाही की फक्त उन्हाळ्यात चालतं. नाही, उन्हाळ्यात पण त्याची जास्त डिमांड असते, पण 12ही महिने चालणारं हे फॅब्रिक आहे. आता इथे तुम्ही सॅम्पल्स लावलेले बघत आहात. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल्स आहे. तर हे सर्व कलेक्शन तुम्हाला बल्क क्वांटिटी जी किंमत असते ती आवडते, पण नेमकं जी डिझाइन आहे, जे पॅटर्न्स आहे ते त्यांना आवडत नाही. तर ते तुम्हाला समजवायचं आहे की कारण की वेबसाईट आता बऱ्याच मुली यूज करत आहे आणि घरी बसल्या-बसल्या रील स्क्रोल करता-करता या उन्हाळ्यात एवढं टेम्परेचर वाढलेलं आहे, तर कपड्यांची विक्री सुद्धा तेवढी वाढत आहे. आता बरेच लोकं व्यवसाय त्यांनी स्टार्ट केलेला आहे. पण नेमकं ते व्यवसायात नवीन असतात. त्यांना हेच माहिती नाही राहत, की सीझन प्रमाणे आपण कुठले कलेक्शन ठेवले पाहिजे. तर त्याच खास नवीन जे लोक आहेत, म्हणजे व्यवसायामध्ये आता नवीन स्टार्टअप करत आहेत, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे, की आता उन्हाळ्यात सर्वात जास्त विकलं जातं कॉटन फॅब्रिक. आता तुमचा व्यवसाय जर सुरू झाला असेल, तर त्याच्यामध्ये काही तुम्ही चेंजेस करू शकता आणि आपले ग्राहकच जुळवू शकता. सर्वात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे, जे नाईट सूट आहे आपल्याकडे कॉटन फॅब्रिकमध्ये, तुम्ही चेक करून घ्या. जर तुमचा नाईटीचा व्यवसाय असेल किंवा कुर्तींचा व्यवसाय असेल, कॉटनमध्ये तुम्ही कुर्त्या ठेवत असाल, तर थोडेफार तुम्ही नाईट सूट सुद्धा ठेवा. कारण की हे फॅब्रिक जे आहे ना, 12ही महिने चालतं. असं नाही की फक्त उन्हाळ्यात चालतं. नाही, उन्हाळ्यात पण त्याची जास्त डिमांड असते, पण 12ही महिने चालणारं हे फॅब्रिक आहे. कारण की हे फॅब्रिक एवढं म्हणजे शरीरासाठी थंड आणि चांगलं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होत आणि शरीरासाठी खूप चांगलं पण असतं. ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं मी कलेक्शन दाखवत आहे, खूप सुंदर, ज्यावर फुल प्रिंटमध्ये तुम्हाला हे जे आहे कॉटन फॅब्रिकचं नाईट सूट मिळणार आहे. आता तुमचा व्यवसाय सुरू झाला असेल, व्यवसायामध्ये काय अटी आणि काय नियम आपण वापरले पाहिजे. सर्वात आधी आपण ग्राहकाला कुठल्या प्रकारचे जे फॅब्रिक आहे, म्हणजे की कपडा आपण कुठला देत आहे, तो महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं फॅब्रिक यूज केलेलं आहे. नुसतं कॉटन म्हटलं की नुसतं आपल्या डोळ्यासमोर कॉटन असेल, प्युअर कॉटन असेल, खादी, पॉलिस्टर हे बेसिक आपल्याकडे येत असतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉटन फॅब्रिकमध्ये अजून प्रकार बघायला मिळत असतात. जसं लिनन कॉटन आहे, चंदेरी कॉटन आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी जे आहे कॉटन फॅब्रिकमध्ये नाईट सूट मिळत असतात. तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्हाला रेड कलर बेस आहे आणि त्यावर तुम्हाला मल्टी कलरचा फ्लॉवर प्रिंट मिळून जाणार आहे. यामध्ये तुम्हाला पूर्ण बटन पॅटर्न मध्ये मिळणार आहे. आता काही ग्राहक येतील की आम्हाला बटन पॅटर्न मध्ये नको, म्हणजे की कॉलर पॅटर्न मध्ये नकोय, आम्हाला गोल गळ्यामध्ये आम्हाला जे आहे नाईट सूट हवंय. तर तुम्हाला तशा पद्धतीचं सुद्धा जे डिझाइन आहे, जे पॅटर्न आहे ते ठेवणं खूप गरजेचं आहे. आता इथे तुम्ही सॅम्पल्स लावलेले बघत आहात. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल्स आहे. तर हे सर्व कलेक्शन तुम्हाला बल्क क्वांटिटी मध्येच घ्यायचे, कारण की अजमेरा फॅशन सिंगल पीस नाही देत. त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट बघूया, प्युअर कॉटन मध्येच तुम्हाला हे जे आहे नाईट सूट मिळणार आहे. कॉलर पॅटर्नच यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि फुल प्रिंट, म्हणजे की तुम्हाला खालच्या साईडला म्हणजे की बॉटम पण तुम्हाला प्रिंट मध्ये मिळणार आहे आणि वरचं जे शर्ट आहे ते सुद्धा तुम्हाला प्रिंट मध्ये. आता बऱ्याच लोकांना फॅब्रिकचं म्हणजे नाही समजत आणि ग्राहक एकदम हुशार असतं, की जर आपण ग्राहकाला सांगितलं की हे पॉलिस्टर मटेरियल मध्ये तुम्हाला हे नाईट सूट देत आहात, पण ग्राहक एकदम चालाक आणि हुशार असतं. ग्राहकाला माहिती असतं की हे कॉटन फॅब्रिक मध्येच आहे, तर ते तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे आणि त्यांना कन्व्हेन्शन करायचं आहे आणि समजवायचं आहे, म्हणजे की त्यांना सांगायचं आहे की नाही, हे ह्याच मटेरियल मध्ये आहे. कारण की या ठिकाणाचं जे फॅब्रिक आहे याचा बेस जो आहे प्युअर कॉटनचा आहे. म्हणजे त्याला समजवण्याची पद्धत तुमच्यामध्ये असली पाहिजे, की तुम्ही कशा पद्धतीने त्यांना समजवत आहात. कारण की ग्राहक खूप वेगवेगळ्या पद्धतीची येत असतात. काहींना जी किंमत असते ती आवडते, पण नेमकं जी डिझाइन आहे, जे पॅटर्न्स आहे ते त्यांना आवडत नाही. तर ते तुम्हाला समजवायचं आहे, की ते तुम्ही कसं त्यांना समजू शकता आणि त्यांना समजवण्याची जी आपली पॉवर आहे ती पण आपल्याकडे असली पाहिजे. नाहीतर काही ग्राहक काय म्हणतात, की नाही, याच्यावरची जी डिझाईन्स आहे, जो कलर आहे, हा धुतल्यावर लगेच निघेल. तर तुम्हाला त्यांना म्हणजे कॉन्फिडन्सने सांगायचं, की याची कलर आणि प्रिंटची फुल गॅरंटी असणार आहे मॅम. जर याचा कलर गेला तर आम्ही पुन्हा याला परत घेऊ. म्हणजे की काही गोष्टी आहेत व्यवसायात, तर ते आपण ग्राहकांना एकदम कॉन्फिडन्सने सांगितलं पाहिजे आणि विश्वासात अगोदर तुम्ही कस्टमरांना घ्या. त्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट सेल करा. जसं बेसिक ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला फॅब्रिक लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये साईज लक्षात घेणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला कलर मिळतात, डिझाईन्स मिळतात आणि भरपूरसे पॅटर्न सुद्धा मिळतात. म्हणजे की हा एक व्यवसाय जो असा आहे, की तुम्ही ऑनलाईन सुद्धा सेल करू शकता. म्हणजे की Meesho, Amazon, Flipkart किंवा Instagramवर स्टोरी, रील टाकून तुम्ही आपलं जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही सेल करू शकता. कारण की आजच्या जनरेशनमध्ये आता उन्हाळा एवढा कडक तापतोय, तर लोकं बाहेर निघायला कंटाळा करतात. तर लोकांसाठी स्पेशल तुम्ही ऑफर देऊ शकता.
त्यामध्ये तुम्ही गेट 1 बाय 1 फ्री असं काही ऑफर देऊन तुम्ही सेल सुद्धा लावू शकता. कारण की वेबसाईट आता बऱ्याच मुली यूज करत आहे आणि घरी बसल्या-बसल्या रील स्क्रोल करता-करता जर स्क्रोल करता-करता तुमची रील जर त्यांच्या समोर आली, तर नक्कीच ते तुमचं प्रॉडक्ट 100% सेल होणारच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त त्यांना कन्व्हिन्स करण्याची गरज नसणार आहे. ज्यामध्ये आपण नेक्स्ट बघणार आहोत फ्लॉवर प्रिंटमध्ये खूप सुंदरसं. आता यामध्ये संपूर्ण रनिंगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. जर तुम्हाला प्लेनमध्ये म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये जर नाईट सूट हवे असेल तरी तुम्ही पर्चेसिंग करू शकता. या ठिकाणी जसे आहेत आपल्या क्रॉपमध्ये सुद्धा आपल्याला टी-शर्ट पॅटर्नमध्ये नाईट सूट मिळणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर म्हणजे की पूर्ण प्लेनमध्ये तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्ट मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला बॅक प्रिंट मिळून जाते. बघू शकता बॅक प्रिंटमध्ये अगदी सुंदरसं हे प्रिंट बनवलेलं आहे. म्हणजे की माझं एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही वेगवेगळ्या कॉन्सेप्टमध्ये, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये जे आपले नाईट सूट आहे ते तुम्ही ठेवा. कारण की या ठिकाणी जे आहे वेगवेगळे पॅटर्न आणि वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला दिले जातात. कारण की अजमेरा फॅशन एवढं जर स्टॉक जर ठेवत असेल तर त्याला एक मोठं रिझन आहे. म्हणजे की काय, अजमेरा फॅशन एक ट्रस्टेबल कंपनी आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेटचे लोक विश्वास ठेवतात. म्हणजे की जर मराठी लोकांना आपल्या मराठी टेस्टचं जर आपल्याकडे कलेक्शन हवं असेल तरी तुम्हाला त्या पद्धतीने कलेक्शन मिळत असतात. कारण की इथे आपल्याकडे यूपी, बिहार, झारखंड, राजस्थान सर्व प्रकारचे या ठिकाणी लोक येत असतात. सर्व प्रकारचे आपल्याकडे कलेक्शन मिळत असतात. म्हणून अजमेरा फॅशन एवढं सारं स्टॉक मेंटेन करण्याचं हेच रिझन आहे. पण जर तुम्ही एवढं स्टॉक मेंटेन नाही करू शकत तर तुम्ही थोडंफार तुमचे एरिया वाईज कलेक्शन सिलेक्शन करून तुम्ही आपलं जो दुकान आहे ते सेट करू शकता. पण जर बिझनेस सुरू करायचा असेल तर स्टार्टिंगला घरातून बिझनेस सुरू करा. कारण की जेव्हा घरातून स्टार्टअप आपण करत असतो तेव्हा आपल्याला ऍटलीस्ट कस्टमरांची, ग्राहकांची चॉईस आपल्याला लवकर लक्षात येत असते. तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल की उन्हाळा स्पेशल आपण काय कलेक्शन ठेवले पाहिजे. तर उन्हाळा स्पेशल प्युअर कॉटन मध्ये तुम्ही नाईट सूट ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.